हाय, नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला दोडक्याची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे, पण ती फक्त माझ्या पद्धतीची आहे. तर तुम्ही बघू शकता आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीनं पण खूप छान अशी मस्त टेस्टी भाजी लागते. तुम्ही नक्की करून बघा आणि नक्कीच तुम्हाला आवडेल. तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते तुम्हाला दाखवू शकते मी. तर आता इथे मी दोडका घेतलेला आहे. हा दोडका एकच दोडका घेतला आहे छोटासा, आणि एक कांदा घेतलेला आहे, शिवाय एक टॅमॅटो घेतलेला आहे. तर टॅमॅटो बारीक चिरायचा आहे, कांदा बारीक चिरायचा आहे, आणि ह्या दोडक्याची जी वरची साल्ट आहे ती काढायची आणि एकदम बारीक कांद्याप्रमाणेच चिरायचा आहे. तर खूप छान अशी, आणि याला मुगाची डाळ थोडीशी टाकायची, जसे आपण मेथीच्या भाजीला डाळ वापरतो त्या पद्धती. आणि ही भाजी फक्त वाफेवरतीच करायची, पण खूप अशी छान टेस्टी, डब्यासाठी खूपच छान लागते. तर त्याच्यासाठी काय आपल्याला धना पावडर, जिरा पावडर, परत हळद, एव्हरेस्ट लाल तिखट आणि अद्रक लसूण पेस्ट. आता अद्रक लसूण पेस्ट पण आपल्या इच्छेप्रमाणे टाकू शकता. तर आता माझ्याकडे तर अद्रक लसूणच नाही आहे, म्हणजे मेन मुद्द्याचं खूप महाग झालेलं आहे, त्याच्यामुळे मी आणत नाही. मी आपलं ते पॅकेट आणलेलं आहे, त्यात सध्या मी तेच वापरते. तर आणि शिवाय अद्रक लसूण पेस्ट केल्या तर इथे माझ्याकडे फ्रीज नसल्यामुळे मला ठेवण्याचा प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळे मी जास्त करतच नाही. तर तुमच्याकडे अद्रक लसणाची पेस्ट कशी खूपच छान असते आणि त्याला जास्त टेस्ट येते आणि चव वाटते, वास पण खूप छान येतो. त्याच्यामुळे जेणेकरून ना तुम्ही लोकांनी कोणत्याही भाज्या बनवा, पण अद्रक लसूण आपल्या घरच्या घरी केलेलं असेल तर ते खूप छान असतं, आणि नक्की घरच्या घरी करूनच बघा. तर आता मी हे सगळं साहित्य चिरून घेते आणि नंतर तुम्हाला भाजी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते. तर तुम्ही बघू शकता, तोपर्यंत आपण थांबूया. तर बघा इथं मित्रांनो, मी अशी बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे दोडक्याचा. आणि आता इथे एक टॅमॅटो असा बारीक चिरलेला आहे आणि एक कांदा चिरलेला आहे. आता आपण फोडणीला घालूया, तुम्ही बघू शकता. आणि थोडीशी डाळ आपण ह्याच्यामध्येच म्हणजे टाकायचे भिजत, 5 मिनटंच भिजवली तरी चालते, पण छान असले ते. तर आपण सुरुवात करूया. तर आता मी गॅस पेटवणार आहे आणि कढई तापत ठेवणार आहे. तर इथे गॅस पेटवलेला आहे आणि कढईमध्ये म्हणजे काल मी पापड फ्राय केलेलं होतं तेच तेल आहे, आपण त्याचाच वापर करायचा आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपलं इथं तेल गरम होत आलेलं आहे. तर आपण गॅस फास्ट करूया आणि पहिल्यांदा आपण कांदा टाकूया. तर याला जरा तेल जास्त असेल तेवढं छानच होते भाजी मस्तपैकी. तर तुम्ही बघू शकता. तर इथे मी तेल सोडलेलं आहे. आता कांदा पण तर कांदा मस्त असा ब्राऊन कलरमध्ये आपण मऊ होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. तर आता तुम्ही बघू शकता, बघा कसा मऊ असा कांदा शिजलेला आहे. आणि तर जरा कांदा शिजताना मी थोडंसं मीठ वापरलं होतं. तर आता ह्याच्यात टॅमॅटो टाकते आणि ही जी दोडक्याची भाजी जी आहे ती मी ह्याच्यात ॲड करणार आहे. चांगली तेलावरती मस्त अशी आपल्याला पहिली फ्राय करून घ्यायची आहे मस्तपैकी, आणि वाफेवरती शिजून द्यायचे. आणि याच्यामध्ये मी डाळ पण भिजत घातलेली आहे मुगाची, ती पण डाळ आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे. म्हणजे ह्याच्यातच आहे खाली पाण्यात, तुम्हाला मी दाखवते. तुम्ही बघू शकता दोन्ही मिक्समध्ये. तर आपल्याला चांगलं मस्त असं पहिलं फ्राय करून वाफेवरती शिजत ठेवायचे. याला जेणेकरून पाणी भरपूर सुटतं, त्याच्यामुळे त्या पाण्यामध्येच आपल्याला शिजवायचे. आता मी सर्व डाळ याच्यात टाकलेले आणि मी आता याच्यावरती झाकण देणार आहे आणि गॅस
एकदम बारीक गॅसवरती आपल्याला छान असे शिजून द्यायचे. तर तुम्ही जर माझ्या ह्या पद्धतीने जर बनवून बघा, कशी वाटते तुम्हाला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर चला, तर आता आपण बघूया झाकण उघडून कसं झालं आहे ते. आणखीन मी ह्याच्यावरती थोडंसं पाणी ठेवलं होतं. तर बघा याला कसं पाणी सुटलेलं आहे. तर हे पाणी आटेपर्यंत आपण असं शिजत ठेवायचं आहे. डाळ आणि कांदा टॅमॅटो चांगला विरघळला पाहिजे मस्तपैकी. अशीच भाजी शिजत ठेवायची. नंतर आपल्याला सर्व मसाले ॲड करायचे. तर आता आपण पुन्हा झाकण देऊया आणि वरती असंच पाणी ठेवायचं आहे. तर चला, तर आता आपण आणखीन एकदा बघूया आपली भाजी कितपर्यंत शिजत आलेली आहे. तर बघा आता थोडंसं बाकी आहे आणि भाजी पण शिजत आलेली आहे. तर आपण ह्याचा मसाले ॲड करूया, कारण का मसाले पण आपल्याला ह्याच्यामध्ये शिजवायचे. तर आता मी पहिला याच्यामध्ये थोडीशी हळद ॲड करणार आहे. थोडीशी आपल्या याच्याप्रमाणे ॲड करायची आहे. तर इथं मी थोडासाच घेतलेला होता, म्हणजे छोटासा अर्धा पाऊस घेतलेला होता. तर तुम्हाला जास्त घ्यायचं असेल तर तुम्ही सगळे मसाले पण याच्यात जास्त वापरू शकता. तर इथे मी जिरा पावडर पण टाकले. आता मी इथे धना पावडर पण टाकते. आपल्या अंदाजाने सर्व साहित्य टाकायचं. कोणाला तिखट हवं असतं, कोणाला कमी तिखट हवं असतं. तर इथे मी एव्हरेस्ट लाल तिखट पण वापरते. आणि आता मी इथे अद्रक लसणाची जी ही पेस्ट आहे तीच वापरणार आहे. आता आपल्याला हे सर्व मसाले ह्याच्यामध्ये मस्त असं शिजून द्यायचं आहे. आणि आधी गरज मी मिठाचा वापर केला होता कांदा फ्राय होत असताना, कारण का त्याच्यामुळे कांदा छान असा मस्त मऊ शिजतो आणि छान असा फ्राय होतो. आता आपल्याला याला झाकण द्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनटं शिजत ठेवायचं आहे, म्हणजे मसाले चांगले शिजवायचे. तर मस्त अशी बघा आत्ताच बघू शकता किती छान अशी भाजी शिजलेली आहे. तर खायला खूप छान लागते, म्हणजे डब्यासाठी खूप छान आहे आणि चवदार पण लागते. तर तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा. तर आता एक 10 मिनटं मी असंच झाकण देऊन ठेवणार आहे, तुम्ही बघू शकता. तर चला, तर आपण पुन्हा बघूया आपली भाजी कशी तयार झाली ते. तर बघू शकता बघा माझी भाजी तयार झालेली आहे. एकदम मस्त छानपैकी शिजलेली पण आहे आणि सर्वच मसाले शिजलेले आहेत. टॅमॅटो पण विरघळलेला आहे. तर आता मी गॅस बंद करणार आहे, कारण का ह्याच्यात माझं सर्व तिखट मीठ सगळे मसाले बरोबर पडलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. मस्त भाजी भाकरी चपातीबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि बनवायला पण वेळ लागत नाही आणि जास्त मसाल्यांचा पण वापर करायची गरज लागत नाही. शिवाय आणखीन एक गोष्ट, जर तुम्हाला म्हणजे भाजलेलं खोबरं असेल किंवा ओलं खोबरं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता, कारण का त्याने तर खूपच छान लागते भाजी. माझ्याकडे नसल्यामुळे मी त्याचा वापर केलेला नाही. धन्यवाद. मी आता गॅस बंद करते.